महाराष्ट्राच्या पेशा क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्यापासून आजतागायत सुटलेले नसल्यामुळे आदिवासींसाठी मिनी मंत्रालय असलेले ट्रायबल ॲडव्हायझरी काउन्सिलची बैठक तात्काळ घेण्यात यावी याबाबत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अर्थात दिनांक 28 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी मागण्या मान्य होई पावेतो शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। आंदोलनाला अनेक आदिवासी सामाजिक संघटनांनी व राजकीय पक्षांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला असून काही संघटना आंदोलनात सुद्धा सहभागी झालेल्या आहेत। धरणे आंदोलनाच्या आजचा 15वा दिवस असताना आजतागायत शासन स्तरावर आंदोलनाची गंभीर दखल न घेतल्यामुळे 13 जून रोजी कुंभकर्णाच्या झोपेत असलेल्या शासनाला वेधण्यासाठी व न्याय हक्कासाठी घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे आणि आदिवासी विकास मंत्रीच्या गाडीला घेराव घालण्यात येणार आहे असे आंदोलकांतर्फे सांगण्यात आले आहे। हे घंटानाद आंदोलन जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांच्या उपस्थितीत होणार आहे। यावेळी केटी गावित, हिरामन पाडवी, वैशाली चौधरी व आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे असे यावेळी सांगण्यात आले। 6/2024 पासून माननीय जिल्हाधिकारी साहेब नंदुरबार यांच्या कार्यालयाच्या समोर विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत सुरू आहे। हा आंदोलनाचा 16वा दिवस असताना शासनाने आजतागायत शासन स्तरावर दखल न घेतल्यामुळे आम्ही दिनांक 13/7/2024 रोजी आंदोलनाच्या ठिकाणी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलन करणार आहोत आणि शासन जे आहे निद्रिस्त अवस्थेत त्या निद्रिस्त अवस्थेत असलेल्या शासनाला जागे करण्यासाठी आम्ही घंटानाद केल्याशिवाय राहणार नाही आणि समजा त्या दिवशी सुद्धा शासनाने दखल घेतली नाही तर आम्ही माननीय आदिवासी विकास मंत्री यांच्या गाडीला घेराव घातल्याशिवाय राहणार नाही।